मित्र हो नमस्कार. जमीन हा अलीकडच्या काळातील मोठ्या संख्येने दाखल होणाऱ्या केसेसचा एक मोठा विषय झालेला आहे. जमिनीवरच्या केसेस वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या मिटत नाहीत आणि मिटल्या तरी मनानं कधीसुद्धा हे लोक एकत्र येत नाहीत. एवढे वाद या जमिनीमुळे उत्पन्न होतात. पण पूर्वी असं नव्हतं. पूर्वीच्या काळात जमिनी ह्या वतन किंवा इनाम म्हणून सुद्धा दिल्या जायच्या. तर मित्रांनो, आपल्या भारतामध्ये विशेष करून महाराष्ट्रात असा एक समुदाय आहे की ज्याचं आज सुद्धा या जमिनीकडे, त्यांच्या हक्काच्या जमिनीकडे दुर्लक्ष होतंय. त्यांच्या जमिनी कुणी लाटलेल्या आहेत, कुणी काही जमिनी सरकारच्या ताब्यात आहेत आणि या जमिनींची आजच्या काळातली किंमत जर बघायला गेलं तर जवळपास हजारो लाखो कोटींची आहे. कोणत्या आहे त्या जमिनी? नेमकं कोणत्या समुदायानं या त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या जमिनीकडे दुर्लक्ष केलंय, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. मित्र, त्यामुळे कुठंही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्र नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमती. मित्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते अगदी ब्रिटिश काळापर्यंत तुम्ही जर एखादी चांगली सेवा दिली, चांगलं काम केलं, तर तुम्हाला एक वतन किंवा इनाम म्हणून जमिनी दिल्या जायच्या. तुम्हाला माहिती असेल, ज्यावेळी पैसा, रुपया किंवा चलन या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या, त्यावेळी कोणत्या ना कोणत्या धान्याच्या रूपात किंवा इतर कुठल्या रूपात, वस्तूच्या रूपात तुम्हाला तुमच्या घामाचा, तुमच्या कष्टाचा मोबदला दिला जात असेल. आताच्या काळात आपण पैशामध्ये इतके बुडालोय की असं काही पूर्वी होतं आणि त्याच्यावर जग चालत होतं, या गोष्टी सुद्धा आपल्या बुद्धीला पटत नाहीत. पण बोनस म्हणून हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते अगदी ब्रिटिश काळापर्यंत हा एक चालत आलेला प्रकार होता की तुम्ही जर अतिशय चांगलं काम केलं असाल तर तुम्हाला वतन किंवा इनाम दिलं जायचं. वरिष्ठ समाजातील पाटील, देशमुख अशी काही जी आजच्या काळात तुम्हाला घराणी दिसत आहेत, ती वतन दिलेली घराणी आहेत. त्यांना कुलकर्णी सुद्धा, त्यांना त्या काळात इनाम देण्यात आलं होतं जमिनीचं आणि ते मोठे जमीनदार म्हणून महाराष्ट्रात उदयाला आले. दुसरा एक मित्रांनो विषय असा आहे की त्या काळात हरिजन म्हणून ज्यांना हिणवण्यात येत होतं, त्यांना सुद्धा अशी वेगवेगळी कामं दिलेली होती. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी वेगवेगळ्या सेवा करायच्या आहेत. सेवा म्हणजे सेवा पुरवायच्या आहेत. त्याच्यात महत्वाची म्हणजे गावचं रक्षण करणं. हे त्या काळात रामोशी, महार या जातीच्या लोकांना काम दिलं जात होतं. हे काम त्यांनी इमानीद्वारे केलं आणि खूप त्यांनी छान अशी सेवा पुरवली, तर त्यांना इनाम म्हणून त्यावेळी जमिनी वतन म्हणून दिल्या जात होत्या. तर ह्या वतन म्हणून दिलेल्या जमिनीला महार वतन जमिनी असं म्हटलं जातं. आता मित्रांनो, या महार वतन जमिनीमध्ये या जमिनीची जर आजची त्या काळातली जर क्षेत्र मोजायचं झालं तर त्या काळात हे क्षेत्र होतं जवळपास 5,28,000 एकर. हा पसारा जो होता महार वतन जमिनीचा, हा पसारा विशेष करून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर हे असे जिल्हे, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकामधील काही भाग, अशा ठिकाणी हा प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. आज जर तुम्ही मित्रांनो पाहायला गेलात तर या 5,28,000 एकर जमिनीपैकी केवळ सांगायचं झालं तर 1.5 लाख एकर जमीन जी आहे तीच फक्त हस्तांतरित झालेली आहे. उर्वरित जमिनी एकतर शासनाच्या ताब्यात आहेत किंवा कोणी ना कोणी लाटलेल्या आहेत. आता मध्यंतरी असा एक कायदा निघाला की शासनानं असं एक यांच्यासमोर पर्याय ठेवला होता. संबंधित जे महार होते, आताचे नवभोक्त, तर त्यांच्यासमोर एक असा पर्याय ठेवला की त्यांनी शेतसाऱ्याच्या 3 पट रक्कम शासनाला भरायची आणि त्या जमिनी ज्या आहेत त्या स्वतःच्या नावावर करून घ्यायच्या. जे महार वतनाच्या जमिनी होत्या त्याच्यावर दोघांची नावं होती. एक तर त्या संबंधित ज्याला इनाम मिळालं त्यांच्या वारसांचं किंवा त्यांचं स्वतःचं, आणि दुसरं नाव ते महाराष्ट्र शासनाचं. याच्यामध्ये तिराहितांचं कोणाचंही नाव नव्हतं. तर मित्रांनो, शेतसाऱ्याचं तुम्हाला जे प्रकरण सांगितलं की शेतसाऱ्याच्या 3 पट रक्कम भरायची आणि ती जमीन स्वतःच्या नावावर करायची, अशी 2 वेळा संधी महाराष्ट्र शासनानं या संबंधितांना दिली होती. पण त्याच्यापैकी काही जमिनी लोकांनी स्वतःच्या नावावर करून घेतल्या, बाकीच्या जमिनी
सध्या पाहायला गेलं तर शासनाच्या ताब्यात आहेत, काही जमिनी लाटण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, 1958च्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा पर्याय ठेवला होता की या जमिनी ज्या आहेत त्या संबंधितांच्या नावावर करण्यात यावा, त्यांना वतन म्हणून म्हटलं जाऊ नये. त्यानुसार 1958 साली ही वतन जी आहे ती नष्ट झाली. त्याच्यामध्ये महार वतन सुद्धा नष्ट झालं आणि मग शासनानं पर्याय असा ठेवला की तुम्ही शेतसाऱ्याच्या 3 पट रक्कम भरा आणि त्या जमिनी आहेत त्या तुमच्या नावावर करून घ्या. आता पुढे जे काही तुम्हाला सांगितलं मगाशीच आकडेवारी की जवळपास 1.5 लाख एकर पर्यंत या जमिनी हस्तांतरित झाल्या. उर्वरित पडीक आहेत. पडीक असं नाही म्हणता येणार, शासनाच्या ताब्यात आहेत किंवा कोणी लाटलेलं आहे. तुम्हाला एक उदाहरण आठवत असेल, पार्थ पवारांचं प्रकरण एक बाहेर आलेलं आहे. ते प्रकरण सुद्धा महार वतनाच्या जमिनीचं आहे, त्यामुळेच हा विषय चर्चेला आला. महार वतनाची जमीन जी आहे ती पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या एका कंपनीनं 1800 कोटीची जमीन 300 कोटीमध्ये घशात घातल्याचा आरोप आहे. आता बघा, 1800 कोटीची जमीन 300 कोटीत म्हणजे 1500 कोटी रुपयाचा तिथे अक्षरशः घोटाळा करण्यात आलेला आहे. आता ह्याच्यात पार्थ पवारांचं नाव येणं हे राजकीय दृष्ट्या आहे, राजकीय संधी साधूपणा आहे तो, किंवा त्यांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा एक डाव आहे. कारण फक्त पार्थ पवारांची भागीदारी असणं आणि हे जमीन लाटणं याच्यामध्ये पार्थ पवारांचा एकट्यांचा दोष ठरत नाही, पण राजकीय दृष्ट्या कुठेतरी त्यांना, त्यांच्या नेत्यांना, त्यांच्या पक्षाला 2 पावलं मागे आणण्यासाठी हा कटाटोप करण्यात आला. पण आजपर्यंत या जमिनी लाटण्याचा कुणी प्रयत्न केला हे जर काढलात तुम्ही, तर अशा लोकांचीच नावं पुढे येतील की कुणी लाटण्याचा प्रयत्न केला. मित्रहो, आज तुम्ही पाहताय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरित होऊन हे महार लोकांनी नवबौद्ध म्हणजे बौद्ध समाजात, बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते नवबौद्ध झाले, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला, त्यांची आर्थिक स्थिती सुधारली, सामाजिक स्थिती सुधारली आणि हा प्रश्न हळूहळू मागे पडत गेला. हा मागे पडत गेला नव्हे, हा मागे पाडण्यात आला. या लोकांच्या एक बाजू अशी आहे की वर्षानुवर्षे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या व्यवस्थेविरोधात लढा दिला, ती व्यवस्थाच पुढे चालवण्याचा, तीच व्यवस्था यांच्या मनावर बिंबवण्याचा एक प्रयत्न झाला. म्हणजे ती चातुर्वर्णातील जे सवर्ण समाज होता त्यांनी यांच्यावर अन्याय केला. आता अन्यायाविरोधात लढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना नवबौद्ध केलं. नवबौद्ध केलं तर त्यानंतर हा प्रश्न सुटायला पाहिजे होता, पण तो प्रश्न तसा झगझगता ठेवण्यात आला आणि ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आज दुर्दैव असं आहे की या नवबौद्ध समाजाची एवढी करोडोची, हजारो करोड किंवा लाखो करोडची जमीन त्यांच्या हक्काची असताना सुद्धा ना त्यांच्यासाठी कोणी लढत, ना कोणी त्यांचा हा मुद्दा उपस्थित करत, कोणीच त्यांच्यावर बोलायला तयार नाही. कारण का? जाती धर्मामध्ये वाद लावले, जाती धर्मामध्ये वाद निर्माण केले की आपली पोळी आरामात भासता येते. आज मित्रांनो सांगा, 5,28,000 एकर मधून फक्त 1.5 लाख एकर वजा करा, उरलेल्या जवळपास 4-1 लाख एकर जमिनीची आजची किंमत काय असेल. अगदी गावामध्ये जरी असली जमीन तरी सुद्धा तुम्हाला माहिती आहे, या समाजांमध्ये, या धर्मातील लोकांमध्ये ते भलेही त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली असेल तर किरकोळ ती घरापुरतीच जमीन अनेक ठिकाणी यांच्या शाबूत आहे. बाकीची जमीन त्यांच्या नावावरच नाही किंवा बाकीची जमीन त्यांची नाहीच आहे. अक्षरशः अल्पभूधारक किंवा भूमिहीन लोक सुद्धा काही आहेत. त्यांनी केवढा मोठा त्यांचा अधिकार गमावलाय याची तुम्हाला या गोष्टीवरून प्रचिती येईल. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, अलीकडे प्रकरण आणखी एक असते पार्थ पवारांचं. जसं सांगितलं तसं खानदेशातील नेते असलेल्या एकनाथ खडसे यांना सुद्धा अलीकडे या प्रकरणात जामीन झाला. ते प्रकरण सुद्धा असंच आहे. त्यांनी साखर कारखान्यासाठी आपल्याला जमीन हवे असं सांगून जवळपास 300 एकर जमीन अशी लाटली जी महार वतनाची होती असा आरोप होतोय. त्या जमिनीचा ना मोबदला संबंधितांना देण्यात आला, ना त्यांनी जे आश्वासन दिलं होतं की तुमच्या कुटुंबियांना साखर कारखान्यामध्ये नोकरीला लावलं जाईल, ते आवाहन सुद्धा की ते जे आश्वासन होतं ते सुद्धा पाळण्यात आलं नाही. या प्रकरणात भुसावळातील मानपूर भागातील एका महिलेनं तक्रार दाखल केली आणि या तक्रारीवरून
एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात आता त्यांना जामीन मंजूर झाला हे मान्य आहे, परंतु हे प्रकरणं अशीच इकडे तिकडे सुरू आहेत. जी प्रकरणं कोणी केली, ही जमीन लाटण्याचा कोण प्रयत्न करतंय याचा तुम्ही फक्त तपास करा. तुम्हाला अनेकांची नाव पुढे येतील आणि मग तुम्हाला असं लक्षात येईल की राजकारणात असा एक समुदाय अस्तित्वात आहे, कार्यरत आहे, की जो समाज ज्या गोष्टी तुमच्या फायद्याच्या नाहीत, तोट्याच्या नाहीत, त्या गोष्टीवरून तुमचं माथं भडकवतो आणि तुमच्या फायद्याच्या गोष्टी ह्या स्वतःच्या खिशात घालतो. महार वतनाशी संबंधित जमिनीबद्दल आज एकही राज्यकर्ता चकार शब्द सुद्धा काढायला तयार नाही. ते का? आणि महत्वाचं म्हणजे महार वतनाची जमीन नेमकी कुणी लाटली असावी, तुमचा कोणावर संशय आहे हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.